मेळघाटमध्ये पाणीपुरवठा जल जीवन मिशनमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे असं आम्ही वारंवार युवक काँग्रेसच्या माध्यमातून सांगत आहोत। आज आम्हाला नवीन माहिती मिळाली त्याप्रमाणे हत्रू या गावामध्ये पाण्याची टाकी कंप्लीट झालेली आहे, विहीर झालेली आहे, परंतु आजपर्यंत त्या गावातील लोकांना पाणी पुरवठा झालेला नाही आहे, त्या टाकीमध्ये पाणीच आलेलं नाही आहे। सरवारखेडा गावामध्ये जुनी पाण्याची टाकी होती, तरीसुद्धा एक नवीन टाकी बनवण्यात आली आणि त्या दोन्ही टाक्यामध्ये आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे। चिलाटी या गावामध्ये जुनी पाण्याची टाकी रिपेअर करून तिलाच नवीन दाखवून त्याचे पैसे काढण्यात आलेले आहे। तोच प्रकार सुमिता या गावामध्ये जुन्या पाण्याच्या टाकीलाच नवीन दाखवून त्याचे सुद्धा पैसे काढण्यात आलेले आहे। जल जीवन मिशन योजना हे फक्त कागदोपत्री सुरू आहे, यामध्ये कोणत्याही घरामध्ये नळाला पाणी आलेलं नाही आहे। हर घर नल, नल में है जल अशी जी एक संकल्पना आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे। यामध्ये कोटी रुपयांचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, याची एक केंद्र स्तरावरून चौकशी व्हावी अशी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी आहे। येणाऱ्या काळात पाणी टंचाई दूर व्हावी, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नळामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी यावं आणि आम्ही ज्या ज्या गावांमध्ये तक्रारी देत आहोत ह्या सगळ्या जर याचं निराकरण नाही झालं, यांच्यावर कारवाई नाही झाली तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही टाकीवर चढून एक तीव्र आंदोलन करू, याची प्रशासनाने दखल घ्यावी।